तुमची मंडळी सगळी अभिजित करत आहे। यापूर्वी आपण अत्यंत उत्कृष्ट अशी प्रसिद्धी देवनाथ भोरणे थोडक्यात आपल्याला सांगितलेलंच आहे। मी पहिल्यांदा यावर्षी नागरी शहरात काय आषाढी एकादशी निमित्त आपण आता हे 4थं वर्ष आहे भव्य अशी माऊली दिंडी शोभायात्रा काढतो आणि ज्याच्यामध्ये आपला पहिला उद्देश मेन होता की जे लोक माऊलीच्या वारीला जाऊ शकत नाहीत काही कारणामुळे त्यांना एक छोटासा आनंद देण्याचा आपला प्रयत्न होता। त्यासोबत आपल्या हिंदू संस्कृतीचं दर्शन सगळ्यांना घडावं, त्यानिमित्ताने हिंदू संस्कृतीच्या सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र यावं या उद्देशाने आम्ही सुरुवात केलं आणि आम्ही माऊलीच्या आशीर्वादाने याच्यामध्ये खूप मोठं अंतर चांगल्या रीतीने चालून गेलो। लोकांचा आणि सगळ्यांचा सहभाग खूप छान आहे। ही माऊली दिंडी सुरुवात आपण 1:30 वाजता श्री संत नामदेव मंदिर येथे आरती करून 2 वाजता आम्ही टावर जवळ येतो आणि त्यानंतर आपले 4 रिंगण होतात। पहिलं रिंगण टावर जवळ होतं, दुसरं रिंगण बालाजी मंदिर, तिसरं रिंगण पंचवटी हनुमान मंदिर, चौथं रिंगण SP ऑफिस चौक आणि त्यानंतर याचा समारोप जो आहे श्री स्वामी समर्थ मंदिर कला मंदिर येथे होतो। या यात्रेमध्ये जे आहे यावेळेस 6 ते 7 ड्रेस कोड मधले महिला ग्रुप तयार झालेले आहेत। ते ड्रेस कोड मध्ये आपल्या माऊलीचे भजनं गातील। त्यामध्ये बाहेर गावून सुद्धा आपण 50 मुलांचा टाळकरी संच बोलावलेला आहे की जे टाळाच्या जयघोषात भगवंताचं स्मरण करतील आणि आपल्याला सगळ्या माऊली भक्तांना आनंद देतील। आपल्या शाळेचं लेझिम पथक आहे, लाईव्ह मध्ये विठ्ठल रुक्माईचा देखावा असतो, झाशीच्या राणीचा देखावा असतो, त्याच्यानंतर मुलींचं शौर्य पथक असतं। त्याच्यामध्ये मुली जे आहेत जे आपण म्हणतो महिला सक्षमीकरण आज व्हायला पाहिजे तरुणींचं महिलांचं, तर ते तलवारबाजी करून दाखवतात, लाठीकाठी चालून दाखवतात। असं सुंदर असं ते दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आणि यामुळे जे भाविक येतात, जे लहान मुलं येतात त्यांच्यावर एक चांगला संस्कार घडतो आणि ह्या रीतीने असा आमचा हा जो कार्यक्रम आहे चांगला समोर चाललेला आहे। याला हळूहळू भव्य दिव्य रूप माऊली देणारच आहे। पण आपण पत्रकार म्हणून, पत्रकारिता म्हणून जो आपला लोकशाहीचा 4था स्तंभ आहे, आपणही ह्या सांस्कृतिक कार्याला कसं मोठं करता येईल म्हणून आपण जास्तीत जास्त सहकार्य देऊन आम्हाला उपकृत करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो। इथेच 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। जय श्रीराम। जय श्रीराम सर्वांना, रामकृष्ण हरी। येत्या रविवारी आषाढी एकादशी आहे आणि आपले नांदेडकरांचे अहोभाग्य नारलावार सरांची टीम आणि त्यांच्याद्वारा जी दिंडी सुरुवात झालेली आहे माऊलीची, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त महिला, पुरुष आणि छोटे बालक सर्वांनी एका दिवसासाठी कमीत कमी 3 ते 4 तासाची दिंडी आहे। तर जास्तीत जास्त आपल्या लोकसंख्येने नांदेडचे रहिवासी सगळ्यांनी यायचे। सर्वांना आग्रहाचं आमंत्रण आहे। रामकृष्ण हरी।